मृतदेह जो आहे तो सापडलाय अंबानींच्या घराच्या बाहेर। जी जिलेटिनच्या कांड्या भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती, तर ही गाडी मनसुख हिरेन यांची होती। मनसुख हिरेन यांची या संदर्भात चौकशी देखील करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर आज सकाळी त्याच्या कुटुंबियांनी मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती आणि त्यानंतर सापडला तो मनसुख हिरेन यांचा मृतदेह। तर आपण बघतोय मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेला आहे आणि या काही वेळापूर्वीच निखिला खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं या सगळ्या प्रकरणाची एनआयए चौकशी होणं गरजेचं आहे। संशय या प्रकरणाचा वाढतोय, शंकास्पद सगळं हे प्रकरण योगायोग आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता अगदी तासाभरातच हा मृतदेह सापडल्याचं कळत आहे आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह असल्यामुळे ठाण्यावरून निघालेले मनसुख हिरेन ऐरोली ब्रिज जवळ आपली गाडी सोडतात आणि तीच गाडी नंतर मग अशा पद्धतीने जिलेटिनने भरून ती गाडी अंबानींच्या घरासमोर उभी राहते। त्यामुळे संशय बळावलेला आहे या संपूर्ण प्रकरणाचा आणि आता मात्र हिरेन यांनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर आता मात्र काय राजकारण पुढे जातं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय मनसुख हिरेन यांचा धक्कादायक मृत्यू झाल्याचं कळतं। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा पाहूया की मनसुख मिश्रीलाल हिरेन ज्यांचं नाव आहे, ज्यांची गाडी आहे, त्यांची बॉडी मिळालेली आहे। रिलायन्सचे प्रमुख श्री मुकेश भाई अंबानी यांच्या एंटिलिया निवासस्थानासमोर जी स्कॉर्पिओ सापडली, स्फोटकं असलेली, या संदर्भातली संपूर्ण केस ही एनआयएला ट्रान्सफर झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज मी सभागृहात केली। अनेक योगायोग या केसमध्ये पाहायला मिळतात। पहिल्यांदा ते जे मनसुख हिरेन ज्यांची ती गाडी होती, हे मनसुख हिरेन ज्यावेळेस ती गाडी बंद पडली आणि त्यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं की मी क्रॉफर्ड मार्केटला कामाकरता गेलो आणि दुसऱ्या दिवशी ती गेलो तर गाडी माझी गायब होती। नेमके क्रॉफर्ड मार्केटला ते कोणाला भेटले हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय याच्यामध्ये येतो। आणि यासोबत ज्यावेळी ही गाडी तिथे होती, लोकल पोलीस तिथे पोहोचले नाहीत, क्राईम ब्रँचवाले उशिरा पोहोचले, पण सगळ्यात पहिले सचिन वाझे हे त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनीच ती चिठ्ठी देखील त्या ठिकाणी हस्तगत केली, त्यांनीच त्या ठिकाणी ती पाठवली, त्यांनाच आयो म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलं। आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जर आपण सीडीआर बघितला तर साधारणपणे जून आणि जुलै या महिन्यामध्ये 2020 साली याच गाडी मालकाशी सचिन वाझेंचं संभाषण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यात अजून योगायोग असा वाढतो की गाडी मालक हा ठाण्यातला, आयो ठाण्यातले, ती गाडी चोरी गेल्यानंतरही आली, ती ठाण्यातनंच आली आणि त्याच्यासोबत एक गाडी आली, ती पण ठाण्यातनंच आली। याहीपेक्षा अजून संशयाची गोष्ट अशी आहे की एक टेलिग्राम चॅनलवर एक संघटनेच्या नावाने जैश उल हिंद या संघटनेच्या नावाने हा आम्ही अटॅक केला आहे किंवा ही गाडी आम्ही ठेवली आहे आणि आम्हाला रॅन्सम द्या, क्रिप्टोकरन्सी द्या, अशा प्रकारचं एक पत्र प्रसिद्ध झालं। आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी जैश उल हिंद या संघटनेने एक मेल सगळ्यांना पाठवला आणि त्यांनी सांगितलं आमचा याच्याशी काहीच संबंध नाही आहे। आणि मी आज हे सगळं मांडत असताना या सगळ्या गोष्टीतनं जो काही संशय तयार झाला आहे त्यातनं मी अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली होती की यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा हे मनसुख हिरेन आहेत की जे मालक आहेत आणि त्यामुळे त्यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे।
आणि असं आत्ताच आम्हाला माहिती मिळाली आहे की या मनसुख हिरेन यांची बॉडी ही ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्र्याच्या जवळपास सापडलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण केवळ गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि अत्यंत सर्वांकरता चॅलेंजिंग अशा प्रकारचं तयार झालेलं आहे। मला असं वाटतं की हे जे काही योगायोग आहेत आणि यातनं जे संशय तयार झाले आहेत आणि इतका प्राईम विटनेस इतक्या महत्त्वाच्या केसमध्ये अशा प्रकारे त्यांची बॉडी मिळते, मला असं वाटतं की याच्यामध्ये निश्चित काहीतरी गौडबंगाल आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की तात्काळ ही केस NIAला ट्रान्सफर झाली पाहिजे आणि याच्या पाठीमागचं सत्य काय आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे। आज मैंने असेंबली में रिलायंस के प्रमुख श्री मुकेश भाई अंबानी इनके एंटीलिया जो उनका निवास स्थान है इसके बाहर जो एक स्कॉर्पियो मिली जिसमें जिलेटिन था और धमकियों का एक पत्र था, इसका मुद्दा उपस्थित किया। इस पूरे मामले में कई प्रकार की बातें सामने आई है। विशेष रूप से इसके जो मालिक थे मनसुख हिरेन, जिनकी एक गाड़ी थी, उन्होंने जिस दिन उनकी गाड़ी चोरी गई, जहां उनकी गाड़ी बंद हुई वहां से वो क्रॉफर्ड मार्केट आए और क्रॉफर्ड मार्केट में एक व्यक्ति से उन्होंने मुलाकात की। वो व्यक्ति कौन है, ये इसमें सबसे बड़ी कड़ी है। और ये गाड़ी जब वहां स्पॉट हुई तो लोकल पुलिस से पहले पुलिस के अफसर सचिन वाजे ये वहां कैसे पहुंचे, उन्हीं को वो चिट्ठी क्यों मिली, ऐसे कई मुद्दे ध्यान में आते हैं। विशेष रूप से गाड़ी चोरी हुई वो भी थाना की, आयो का घर भी थाना में, और इतना ही नहीं तो गाड़ी चोरी होकर जिस रूट से आई और वहां पार्क हुई और साथ में दो गाड़ी, एक और गाड़ी आई थी, एक स्कॉर्पियो और उसके साथ एक सफेद इनोवा, ये दोनों थाना से ही आकर वहां पर एक गाड़ी पार्क हुई और दूसरी गाड़ी निकल गई। और इतना ही नहीं तो इन्हीं सचिन वाजे को आयो करके अपॉइंट किया गया और उसके बाद एक टेलीग्राम चैनल पर पत्र मिला किसी जैश उल हिंद इस संगठन का, जिसने इसकी जिम्मेदारी ली और कहा हम रैंसम मांगते हैं और हमने बोला उतना पैसा, एक क्रिप्टो करेंसी नंबर दिया और इसके ऊपर दिया जाए, एड्रेस के ऊपर दिया जाए। वो पूरा एड्रेस गलत था और जैसे ही ये आया दूसरे दिन ये जो तथाकथित जैश उल हिंद है, इन्होंने भी एक पत्र जारी किया और उन्होंने इस पूरे चैनल के ऊपर आए पत्रक को गलत ठहराया और उन्होंने कहा हमारा इससे कोई संबंध नहीं है, हमने इसकी कोई जिम्मेवारी नहीं ली है। इसमें सबसे आश्चर्य की बात यह है कि ये जो आयो है वाजे, अगर हम देखें तो 8 जून 2020, 25 जुलाई 2020 और कई बार ये जो मालिक है इनके साथ इनकी टेलीफोन पर बातचीत हुई है। और आज मैंने हाउस में जिस समय NIA को यह हैंडओवर किया जाए ऐसी मांग की, उस समय मैंने यह आशंका जाहिर की कि ये जो मनसुख हिरेन है, ये मनसुख हिरेन को तुरंत सुरक्षा प्रदान की जानी चाहिए, क्योंकि ये इसमें की सबसे बड़ी कड़ी है और इनकी जान को खतरा हो सकता है। और अभी अभी पता चला है कि आज अभी कुछ समय पहले उनकी डेड बॉडी मिली है मुंब्रा के एरिया में,
ये डेड बॉडी मिली है, इससे ये पूरा प्रकरण बहुत ज़्यादा फिशी हो रहा है, ये बहुत ही गंभीर हो रहा है। हमारी मांग है कि जिस प्रकार के तथ्य सामने आ रहे हैं और इसका टेरर एंगल भी जो बताया जा रहा है, ये सारी चीज़ों को देखते हुए इस पूरे प्रकरण को एनआयए को हैंडओव्हर किया जाए, इस प्रकार की हमारी मांग है। देवेंद्रजी, तुम्हाला या प्रकरणाची सर्व माहिती मिळते, मात्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात कुठलीच माहिती दिली नाहीये. हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे का? कारण की या घटनेतला सर्वात मुख्य व्यक्ती आहे. तुम्ही त्यांना सुरक्षा देण्याची सुद्धा मागणी केली होती. त्याची बॉडी अचानक आढळते, गाडी आढळते, मात्र गृहमंत्र्यांना या संदर्भातली काही माहिती मिळत नाही का? असं आहे की या संदर्भातली इतकी माहिती जर माझ्याकडे येऊ शकते तर ती गृहमंत्र्यांकडे जाणार नाही असं मला वाटत नाही. त्यामुळे गृहमंत्री या संदर्भात स्पष्ट भूमिका का मांडत नाही आहेत, हा देखील एक प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि आता एवढ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर एनआयएला ही संपूर्ण केस ते हँडओव्हर करणार की नाही, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चर्चित व्यक्ती सचिन वाझेकडे याचा तपास देण्यात आलेला आहे. यामागे काही वेगळा संशय तुम्हाला वाटतोय का? कारण अनेक प्रकरणात सचिन वाझेंचं नाव चर्चित असताना या प्रकरणाचा तपास देखील त्यांना आयोग म्हणून केलेला तिकडे. बघा, कोणाला तपास द्यायचा हे त्या ठिकाणची यंत्रणा ठरवते, CP किंवा त्यांच्या अधीनस्थ अधिकारी ठरवतात. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जो त्यांचा रोल दिसतो आहे, प्रत्येक ठिकाणी ते पुढे आहेत, तेच आयो झाले आहेत. या संदर्भात संशयाची जागा आहे. आणि विशेषतः जर त्यांचं बोलणं हे गाडी मालकाशी यापूर्वी झालं असेल किंवा गाडी मालकाची आणि त्यांची ओळख असेल तर मात्र हे प्रकरण गंभीर होतं. एनआयकडे जावं, काय याच्यामध्ये एनआयकडे वर्ग करावं, लोकल पोलिसकडे तपास? याचं कारण आहे की त्याला एक टेरर अँगल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता ज्यावेळेस याची चौकशी चालली आहे, अशी चौकशी सुरू असताना यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा गाडी मालक याची डेड बॉडी सापडणं, याचा अर्थ याला वेगळ्या प्रकारच्या इन्क्वायरीची गरज आहे. जिस समय हाउस में आप बोल रहे हैं उसके तुरंत 2 घंटे बाद इस तरीके की इंसिडेंट होते हैं, तो क्या लोकल कनेक्शन और लोकल चीज़ों पर भी कहीं ना कहीं इन्वॉल्वमेंट है? देखिए, अब ये सारी चीज़ें तो जब पूरे तरीके से जांच होगी उसमें से बाहर आएगी. पर जो जानकारी मेरे पास आई है, जो कड़ियाँ जुड़ रही है, जिस प्रकार की चीज़ें सामने आ रही है, इसके चलते दाल में कुछ न कुछ तो काला है, ये हम सबको अब बिल्कुल लग रहा है. मुकेश अंबानी देशातील तर जगातले सर्वात मोठे असे उद्योगपती आहेत आणि या उद्योगपतींना जर सुरक्षा व्यवस्था दिली जात नसेल तर तुम्ही त्यांच्या सुरक्षिततेविषयी किंवा जे प्रकार घडतात तुम्ही स्वतः गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात का या तपासासंदर्भात, किंवा तुम्ही बोलणार? आता तर माझं मत असं आहे की ही घटनाच इतकी गंभीर आहे की पहिल्यांदा या घटनेच्या तहापर्यंत जावं लागेल. कारण अशा घटना जर घडल्या तर मग सुरक्षिततेचा अर्थ काय आहे, आणि म्हणून पहिल्यांदा खालपर्यंत आपल्याला जावं लागेल. गवाह की डेड बॉडी मिलना केस पर कितना असर करेगा और कितनी बड़ी लापरवाही आप उसको मानते हैं? देखिए, बहुत बड़ी लापरवाही है और इस केस को समाप्त करने के लिए ही ये सबसे बड़ा दुआ था, क्योंकि जिसकी गाड़ी थी वो इस केस में मैं ऐसा मानता हूँ कि सबसे बड़ा विटनेस भी था. और पता नहीं मतलब वो सम्मिलित थे कि नहीं, अब वो इस दुनिया में नहीं है, इसलिए मैं कोई आरोप नहीं लगाऊंगा. लेकिन ऐसे व्यक्ति का पुलिस की जब इंक्वायरी चालू है ऐसे समय उनकी मौत, ये मुझे ऐसा लगता है कि निश्चित रूप से संदेह पैदा कर रही है. नाही, त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली पाहिजे, पण कुटुंबियांपेक्षा त्यांना स्वतःला सर्वात जास्त धोका होता. कारण कुटुंबियांना हे किती माहिती असेल माहित नाही, पण त्यांना सगळं माहिती आहे. मी 2 तारखा आत्ता दिलेल्या आहेत आणि माझं मत असं आहे की हे जे हिरेन जे आहेत, मनसुख हिरेन यांच्या व्हॉट्सॲप कॉलची चौकशी केली पाहिजे. आणि जेव्हा टेरर अँगल असतो अशा वेळी व्हॉट्सॲपच्या संदर्भातली सगळी माहिती मिळते. त्यामुळे यांच्या व्हॉट्सॲप कॉलची जर माहिती घेतली
तर अनेक गोष्टी बाहेर येतील. नाही, मी राज्याला विनंती करतोय, मी केंद्रालाही विनंती करणार. नहीं, अभी देखिए, अब ये तो सारी, मैं कोई जांच अधिकारी नहीं हूँ, सारी चीजें जांच में बाहर आएगी, पर 2 इंसिडेंसेस तो अभी मेरे पास है और कुछ और इंसिडेंसेस हो सकते हैं कि जो शायद मेरे पास आएंगे. राज्य सरकारच्या दृष्टीने काही केसेस महत्त्वाच्या होत्या, त्या देखील पूर्वी सचिन वझेंकडेच होत्या असं नाही, बघा, मला व्यक्तिगत त्यांच्यावर कुठली टीका करायची नाही किंवा राज्य सरकारने त्यांना का घेतलं, कुठल्या केसेस का दिल्या, या केसच्या संदर्भातली माहिती ही निश्चितच भयानक आहे, गंभीर आहे. त्यामुळे या संदर्भातलं सत्य बाहेर आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या योगायोगांसंदर्भात देखील संशय व्यक्त केलेला आहे. तसंच हा तपास आता एनआयए द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. राज्य सरकारला देखील आपण ही विनंती करणार असून केंद्राकडे देखील आपण या संदर्भात म्हणणं मांडू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अंबानींच्या घराबाहेरील गाडीचं हे सगळं प्रकरण आहे. ही गाडी मनसुख हिरेन यांची होती. मात्र 4 तारखेला मनसुख हिरेन रात्री घरातनं बाहेर पडले होते. 5 तारखेला त्यांच्या कुटुंबियांनी या संदर्भात तक्रार केली होती आणि आज दुपारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेला आहे.